मंडळी नमस्कार. विशाल साळकर व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत असा. तर मित्रांनो, आता इलंय मी नदीवरती. हे बघू शकता. आता आपण आपल्या ब्राह्मणदेवाच्या शेडमध्ये असो आणि मी आता नदीवरती चाललो आहे. झोपलेलो आहे मी. मला फोन इलो की आपल्या नदीवरती काळिंद्रा मिळतात, म्हणजे काळिंदर मासो असता. त्याच्यासाठी मी आता ही लाटारी बनवलेली असा. ती लाटारी घेतलं आहे. तर ते काका असत ते गरवतात, तर त्यांच्यानी फोन केल्याने मिळतं. तर एक छोटंसं व्हिडिओ पण तुमच्यासाठी होऊन जात आणि आपल्याक मासे पण मिळतील. तर ही लाटारी घेऊन आपल्याक बघूया आता किती मासे मिळतात ते. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. व्हिडिओ आपला आवडलो तर आपल्या व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, तर आता आपण आपल्या गणेश म्हणजे विसर्जन करतो आपण त्या ठिकाणी ती काळिंद्रा मिळतात आणि पाणी पण बघू शकतास तुम्ही, व्यवस्थित भरलेला असा. चला तर मग आता त्या ठिकाणी जाऊन भेटूया. ते बघा मित्रांनो, ती बघा ते त्याच ठिकाणी गर्दी बघू शकतास. आणि इकडे निलेश आणि सौरभ हे दोघे जण काहीतरी करतात, काहीतरी प्रोजेक्ट केल्याने या माशाचो. तर त्याच्यासाठी ते निघाले असत. आता हे बघा ही त्यांची होडी असा आणि छत्रे बित्रे घेऊन अगदी त्या ठिकाणी गर्दी बघू शकतास तुम्ही. चला तर मग लवकर लवकर जाऊया, नाही तर संपवतील मासे. काय रे, कंटाळलं काय जातं बोलवतात. बर्फ आणून ठेव काय माशासाठी. तर मित्रांनो बघू शकता सुहास साळकर, तो श्रेयस असत होय, आपले बाळा काका. आणि त्याच्यानंतर हे बघा हे चित्रेत दोघे जण असत. आणि समर्थ हे बघा हे मोठं माशावालो असा. काय गावला रे? अरे काय गावला बाळा काका, बघ काय गावला आता. काय गावला? अरे बघ तर शेंगाळे बाळा काका काय गावला आता. उगाच फोन नाही ना केला. उगाच फोन नाही. हे बघ मी वाट लावतो होय ना. तू बघ बाळा काका. मित्रांनो हे बघा लौकिकान जुगाड केलेलो असा. अशा प्रकारची गरी तयार केलेली असा. तर त्याच्या लौकिकान काय केलं ना, आता थोड्या वेळा आपण बघूयात. पण आता मासे काय मिळाले ते आधी बघूया. शेंगट्याचं डबो, शेंगट्यावाला माणूस हा. हे बघ हे बघा सुहास साळकर लावून दाखवतलं आमका व्हिडिओ पाठवतो. हे बघ हे बघा कसं वाटतो ना. हे मुंबईवाल्यानं काढलेला पराक्रम. मुंबईवाल्याचा ह्यो पराक्रम बघा तुम्ही. त्यातले त्याल कसं ह्यो मुंबईतून इलो आणि कसं ह्यो गरवता पोरग्यांका शिकवता. कारण लहानपणापासून ह्यो गणेश कोंडीर असो गरवक जाय. पण तेव्हा तो ह्या करी म्हणजे बिलातले खर्चे असतात ना, ते बिलातले खर्चे काढी. आणि हे आता त्यांनी काळुंद्रा बघा कशी काढल्या नसती. सहसा ही काळुंद्रा कोणाक तशी गावत ते बघा. बघा लौकिकचं जुगाड बघा. लौकिकान इल्या आधी सणसणीत मोठा काळिंदर काढलेला असा. बघा साईज बघा काळिंद्राची साईज. कोणी काढलं रे नक्की? तू काढलं ना. आणि हो छत्री धरला तुझ्यासाठी. हे बघा हे प्रेक्षक पण भरपूर इलेले असतात. बघा ही बघा बाळा काकाने आमची काढलेली आहेत ती काळुंद्रा. आमची काढलेली काळुंद्रा बघा. त्यातल्या त्यात बघा ही किती आहेत ती बघा. ह्या पोरग्यांना काही गरी अशी काढायला येत नाही, म्हणून मी आपले गरे काढून देतोय. मी आज कामावर तर राहिलो आहे. माझ्याचा माळ असल्यामुळे ही तुमच्यासाठी गरी घ्या. तुम्ही बघा काय काढताय ते. आम्ही आता बघूया. आता काय बघूया ते काय ह्याच्यातच टाकू. टाक काळुंद्रात टाकता. हे बघ घ्या बघ कसं आहे ते. हे बघा हो. त्याचा वेगळा ठेव नाही तर मग
ही बघा सृष्टीस ब्लॉग झाल्याची बोट बघा ही बघा कडे आपण झोपलो आणि आपली होडी बघा कडे येऊन राहिलेली आहे चिरंजीव देतो तो बघा तैसर फिरता मस्त पैकी. काय गावला रे तुका? शेंगटी गावली आता. तू शेंगटे वालो काय रॅक तरी धरलं नाही. काळींदा राखव ना काय मेले हे बघा. हे बघा या आता या काळींदार मिळाला. ए तुका मिळाला? तू उगाच माळाचा जेवण इलं उगाच जिरव केलं बाकी काय नाही. आता ती गेली मुंबई. तसेच या चिमटा पाक डमडम. काय 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 चिमटा पाक डमडम. चिमटा का तशी ती बाळा काका आमच्या 9 काळुंदरा धरल्यानं कशी काय झाली तरी बाळा काका ही बाळा काका ही 12 काळुंदरा काढल्याशिवाय ह्यो घरी जाणारच नाही असं पण केलेलं आहे. आणि मी घराला घातलेली आहे. संडे स्पेशल आहे बघा मित्रांनो. स्पेशल संडे स्पेशल अगदी आज जोरदार अगदी म्हाळ होतो आणि म्हाळाचा जेवण बिवून मस्त पैकी आधी खाली इलेले असत. आणि हे बघा हे आमचे शासनाचे कामगार असत. ते आज सुट्टी मारले नाही त्यांच्यानी. सुहास साळकर आजांचा एसटी कर्मचारी आजांच्या माळासाठी रवले आणि संध्याकाळची सोय करतात. म्हाळाचा खाऊन गोड खाऊन कंटाळले. आता तिखट. मासे तर होते नाही माळाक. आता तिखट. पिठव संपत हिला वाटता. बघूया. ए माझ्याकडे ना. खादनातलो आपल्या नजारो बघा अगदी मस्त अगदी निळाभोर आकाश आणि आमची नदीच्या हाते नसलेली झाडा खूप प्रसन्न वाटतं अगदी बघून. वळल्या ना बघा यांनी काय काढल्यानी शेंगाळी काढली आणि ती पण बिळात गेली. ते बघा लोकांका कळलेला असा आणि हे शासनाचे कर्मचारी असत. हे बघा हे पण आता मासे गरवसाठी इलास काय बघूसाठी इलास. आता लांबून एवढ्या साधारण मी एक 12 किलोमीटर मासे तुमचे बघू. अरे बाप रे. हा आणि हे कसे काढतात ते हे आमचं परबांचं दादगो हा. हे 9 काळुंदरा काढलेली आहेत संपूर्ण आता तालुक्यात जवळपास फेमस झालेलो. अरे बापरे. इतके काढले ना आता लोकांनी आता 9 काळुंदरा माका मी बघितलं एका माका मित्रांनी फोन करून सांगितलं की असे असे मासे काढतात जोरदार मासे मिळतात. ताबडतोब मी मोटरसायकल घेतली आणि मी इले 12 किलोमीटर. अरे बापरे 12 किलोमीटर. बघा बघा मित्रांनो बघू शकता तुम्ही 12 किलोमीटरचा प्रवास करून इलेत म्हणतात. किती काढले ते डिस्टर्ब करू नका रे त्यांका. मी वाचवा लावून दाखवलेलं या एकच आहे. जायचं बे, हे डब्यात आपलं ते. कशाला दा. ए बिचारा. चल, अरे, काय आलं? धपकन ओढू काय आता? ते बघा त्या शेंगाळी मिळाली. शेंगाळी मासं मिळालेलं आहे बघा त्या शेंगाळी म्हणतात. शेंगाळी स्पेशलिस्ट आहे हो. हे गणपतीसाठी इलेले मुंबईकर असत. हे बघा हे अजून मासे गावतात म्हणून थांबलेले असत. माळबीळ सगळा करून जातले. घरी पण बनवले ना त्यांनी आजकाल ही घरी विशाल ही घरी लोकांना जरा दाखव कारण का ही हा ह्यो जुगाड चला चला ठीक आहे थोडासा त्यांच्याकडे. तर मित्रांनो बघू शकता लौकिकने जुगाड केलेलो असा आणि कशा प्रकारे केलेलो होतो आता त्याच्याच कडनं आहे क्या काय केलं बाबा या काय घरातल्या सामानानच केलं. पण काय काय केलं तर आता मला सांगा ती. याच्यातून त्याने ते हे तुटके पट्टे लावलं, हा ही सलाईंची सिरींज हा आणि रबर हा. आणि तार लावले आणि साव. पण रिझल्ट चांगलो आहे काय मिळतात काय चांगलं मग हे बघ, काढलं. मित्रांनो हे बघा यांनी शेंगटी काढल्याने बाळा काकाने. आता मला वाटतं आम्ही इल्यावरती आता शेंगटे गावाक लागले त्यांका. काळुंदराव गेली खय काळींद्रा गेली खय हे बोलतात ती बिहाली. बाळा काका एक नंबर. त्यातल्या त्यात आमच्या बाळा काका आमका बराचसा काय तरी शिकवले. आता मी नाही म्हटलास तरी 15 ते 20 वर्षांनी खादनात उतारत या गरवसाठी. त्याच्यामुळे आमका काय आधी सवय मोडली आजची. हा याक तरी काढा आता काढणार होते प्रयत्न चालू आहे आमचे. ए बघा. नेणार बघा. ए विशाल दा. पकडलेला आहे मी हातात. दोन तीन. मित्रांनो बघू शकतास ती एक हे केलेली असा त्याने बँड असा बँड म्हणजे आपल्या ह्याचा थर्माकोलचा
आता हल्ल्यावरती त्या खाली जाता आणि मासो लागल्यावरती त्याका आपल्याक पटकन समजता. तो जुगाड हा आपल्या कोकणी माणसाचो. खाल्यात ह्याला काय नाही खाल्यात सब खाऊन गेले. आकडे उतारले ते पप्पा काय गेले? पप्पा घराकडे झोपले. होय. मग हे बघा हे असे मित्रांनो बघ इथे तो थे या करतो. ह्याचा काहीतरी वेगळाच असता. वेगळं काम तो जागा वेगळं. बिळातला काय काढतोय रे? शेंगटी बघता काढूक गावता हा? काय? बघ बाई तर बघा काय आहे इथं. शेंगटी टाकते बिळात. उरले तरी. हे हातात चावण घेऊचा काय? गेले रे मासे काही पळाले. गेले कोण जात नाही खाल्यान. खाल्या म्हणलं धपत मित्रांनो बाळा काका गरवता पण आमका काय शूटिंग गावंद्रात गाव काय? गावतली गावतली. मेरा ड्रम आणून काय करतो हे ड्रम खैले रे ठेवलेले हे नागवले रे आमका पीठ आता संपलाय. संपला पीठ. आता चला घरात जावा. संपला ते. कोण इलो? सागर. सुहास साळकर यांचे चिरंजीव येतात ते बघा. म्हाळाचं खाऊन झोपान बिपान इलेलो हा. आणि बापूस बघा मेहनत करता. आणि आम्ही राबतो उन्हात. तू मेल्या काय तुका गावला नाही काय उगाच बडबडत राहू नको. याक तरी धरून दाखव. सध्या माझं लक्ष चालू नाही. ए त्यांका काकांका डिस्टर्ब करू नको रे. काय गावला तरी सागर बरीच मोठी लांब आणलंस रे. आणि थोड्या ह्या केलंस तर डायरेक्ट पाणी असूनच काढतलंस. सावकाश सावकाश. लांब पोरांना लांब ठेव लांब राहा तुम्ही. तो पाहिलं का काय त्याला? होय ते पीठ काय तो घेऊन गेलो माझ्याकडे नाही थोया. आपला शांत पीठ लवकर. पीठ संपला. आता तुमच्या देवा. आम्हाला देवा. म्हणजे कॅरमचा घेऊन येलो सांगान काढणारा एकमेव आहे आपला आम्ही दादगो म्हणतो तो बघा. शेंगाळे शेंगाळे ती पडली. शेंगाई पडली बारीक काढूचा त्रास नाही पडली ती बरा झाला. हा ते बघ एका तुकड्याची नाही होती. शेंगाळी आहे. एक शेंगाळी तिथे एक शेंगाळी आहे. काय? तिथे एक शेंगाळे वडियात लाव काय रे. थोडी ती शेंगाई. अकडे बघ अर्धा मालवणी. आता इंग्लिश मध्ये सांग. फारफेक्ट. हा हा काय 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 कॅच फिश. दिस इज अ कॅच फिश. भैया ह्याच्यात टाक. टाक ना. या बोया. मारून टाकलंस ना तुझ्या. मोठे होत ऐकलं माका पण वडी होता. त्या कारण शेवटचं पीठ राहिलेलं आहे माझ्याकडे आता. लास्ट पीठ हा बाळा काकाच्या थंयच टाकतलंय. बघूया तरी बाळा काकाच्या थंय माका गावता काय. गेली खा गेली खा. ओढून बाळा काका ना जागा दाखवणार नाही या पोरांका. लय शानो हा बाळा काका. सिक्रेट जागा आहे त्यांची आणि यांका दाखवले. मेन पॉइंट मी तुमका ह्या पीठ खाल्यानंतर सगळा सांगतोय बाळा काका काय करता तो कशामुळे बाळा काका काय गावता ना तर मी बरोबर तुमका आता सांगतोय. ती कशी काढी विशालाची कशाला काय ह्या व्हॅनला लावलं बँड नाही लाव. घरी बरी बारीक आणलं रे. ह्याच्यातलीच ती तुमका आणलेलं होय, काय काय आली काळजी दिलं नाही. ते शोधू खोयत आता गुटाळून ठेव. सांगतोय. सागर अगदी हळदी सागर अगदी. ठीक आहे सागर तू लय जोरात ओढतस.
ही घे आणि ह्यानात काय ता फोड. हेनीच पहिले एका काढतल असतो आणि आता हत्यार ठेवतो आता आता शेव येता एक तो शेंगाळे काढीत ते नाही केलं त्याचे. ये आता तुम्ही माझी घरी घे चल. घे तुझा खया घेऊन काय करू? तर मंडळी बाळा काका ह्यो खायच्या आधारे काळुंदरा काढता ते मी तुमका स्पष्ट सांगतोय. आता पोरग्यांका ह्या काय समाधान नाही. पोरगे हे नवीन हा बाळा काका काय काळुंदरांका कसा सावली होई. सावली असली काय सावलेच्या खाली येऊन ती बरोबर सावलेक रवतात. तशी ही सृष्टीची होडी आ सृष्टी आपली सृष्टीज ब्लॉग्स सृष्टी ब्लॉग. काय रे तुझ्या आईचं ह्या काय चॅनलचं नाव. चॅनलचं सृष्टीच हा हे बघा ह्यो त्यांचं पोरगो ह्यो बरोबर सगळा सांगतलो. सांग बाळा काय? सांग त्यांका ही होडी कोणची काय ता एवढी आमची हा ती सृष्टी काय काय म्हणता असता तुम्ही सृष्टी. हा ते त्याच्यामुळे ते होडीच्या ना ह्या सावळेक येऊन काळुंदरा रवलेली होत. बाळा काकान काय धरल्या ना जागा बरोबर होडीच्या बाजूक रवलो आणि बरोबर थंय टेरणी काढता तो जशी डुकरा. पण बाळा काका कोणाक जागा दाखय ना आपणच थंय राहा. तसं हे बघा आता काढतलो बघित राहा कसं काढतलो तो बाळा काका धोरणी ना कसं आलो तरी बीएसटीत नोकरी करून तो आता हो इल्लेलो हा पोरग्यांका रिटायरमेंट घेऊन इलेले असत. रिटायरमेंट पण हौस बघा. गरीब शिकवतो मला गरीब झाला माझा व्हिडिओ पाठव आता. आहे गं, आता हा पाठवतलंय ना. जादग्या चल गेलस तू आता आता म्हातारी काढता दांडको भाला मोठा गाराना घालून आता स्वस्त साळकर घराक जात. आता कशी गावली काळुंदरा आमकाला याक नाही द्या ना ह्यो व्हिडिओ खायचो बघा व्हिडिओ नवीनचा तो विचार करून बसलोय बाबा काय करणार तर आता. माळ स्पेशल पीठ आणलेलं ता संपला. बाळा काका काय पीठ देणार नाही. आणि मेन म्हणजे तुमका सांगायचं म्हणजे काय माहित्या बाळा काकांचा पीठ आणल्या ना ता पीठ ह्या पोरग्यांका फसवल्या ना. बाळा काकान डोक्यान भारी त्या पिठाक लावल्या ना साधारण आणि हा ह्या बघा ह्या पीठ ह्या बाळा काकाकडे जा पीठ आणा ता ह्या बघा ह्या पीठ बघा आणि ह्या पीठ बघा ह्याच्यात किती जमीन आसमानाचा फरक होतो बघा. ह्या पिठाक ना काळुंदर एक नंबर धावान येता ह्या पिठाक आणि ह्या पीठ तितकी आता म्हणजे हा नाही चांगला असा पीठ नाही. ह्या पीठ कसा दिसता आता बघा त्यामुळे काळुंदर पट करून धाव घेतानी ढास मारता. ह्या लौकिका बिवकिका ह्या विघ्नेशाकने काय समाधान नाही. विघ्नेश लौकिक हे नुसते आमच्या तोंडारी बघतात फक्त बाकी काय नाही. त्यांका टेक्निक त्यांका मी सांगतोय बाळा काका काय करतात बघा. त्याच्यामुळे ह्या पिठाक मला वाटतं काय आपले शेंगाळे मिळत होते. हा ह्या पिठाक शेंगाळे मिळतात हा. आणि ह्या पिठाक नेमक्या काळुंदर म्हणून बाळा काकान 12 काळुंदरा काढले आणि हे अजून शेंगाळे हे शेंगाळेच काढतात. त्याच्यात मी एक काढलं हे बघ ही आता आता म्हणता त्या- म्हणता त्या ती पीठ- गावली. ह्या पीठ लावल्यामुळे ही बघा ही बाळा काका आता शेंगटी गावली कारण ह्या पीठ लावल्यामुळे. ह्या जर पीठ लावल्या नसता मी म्हणतोय मगात जर ना म्हणून ह्या पीठ लावल्या ह्या बघा ह्या पीठ लावल्या म्हणून ही शेंगटी गावली. ह्या पीठ लावल्यावर काळुंदर गावना असता बाळा काका. तो बाळा काका आमचं बीएसटी मेन लिटर झालेलो हा असा ह्यो बाळा काका आता. आणि वहिनी बिहिनी काय दाखवणार ना हे खेळ त्यांका पण हे शिकवता पोरांका ट्रेनिंग चालू आहे म्हणायचा आता दाखवू नको ट्रेनिंग चालू आहे ट्रेनिंग काम आता. तुका बघ लाईक किती गावतात ते आता काय टेन्शन घेऊ ही एखादी 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 ती बघ परत ते सागर साळकरने दुसरी शेंगटी शेंगटी काढली. काढली शेंगटी हो पिठाचो ह्यो खेळ आहे ह्यो बाळा काकाच्या पिठाचो खेळ आला सगळं. आता बघा हे काढल्या हळदी पोटाला. हळद ठेवतोय. सुटली हो. बारकी आहे, टाकून दे सोडून दे. ए लोको हो, झालं. मगाशी एक काढलं नाही हा, दहा झाले. हा. बस झाले तुझा भागला रे 5-5 काकांका 5 तुका 5. दहा झाले. रोज गावात नाही पण ना अरे मरा ना ते मरा ना तकडी कांडाळी फांडाळी मारून काय गावला असता. हा, था बरोबर हा. नवऱ्याक सांभाळूसाठी छत्रीवालो असता तसं अगदी त्याका सांभाळून रवलो हा. काहीतरी पोरगो धरीत पण काय ह्यो शेंगाळेच काढता ना रे. होय. कशाक धरलं वाय तिमरात ठेव मग काळिंद्रा काढतलो. व्हिडिओ करूया मग जोरदार. बरं होतं? बरं होतं का? मी करते देवा. सोन्याची वाटी.
तकडी राहुरी माईच्या तकडी खाय तकडी बस जा त्यांच्यावर त्या बाजूक राव. बाळा काका सगळ्यांचे लाडके आपले फेमस झालेले बाळा काका. कारण मी याचा आवडती गायक. बाळा काकांचे आवडतो मी असं आहे तो म्हणता असा म्हणता हा, हा. घरी दिले का हम्म. घरी दिले माझ्याकडे पीठ दादा पोरांका पेटी काढू काढूचा गावतेला ते पैसे गावले लास्ट काढतले जातात धमाक झाला धमाक नाही किती वाजता येला? दुपारी गेले दीड जेवण बघा 1:30च्या मनाने इले असत काका दीड पावणे दोन वाजता आणि तेव्हापासून ते गरवतात. आता 3:30 झाले. एवढ्या कडक उन्हात काढल्या ते बघा. शेंगटी काढल्या आता मला वाटतं शेंगाळ्यांचं सीझन चालू झालेलं. आता पण झाला काय मी काढते गेली फिरा संपवली हा गणेश कोटेर जाऊ काय मस्त गाव. ते का आता गणेश कोंडी एका सगळा मार काढलेला गेला का म्हणतात नाही होय शेंगती काय रे रॉड गेलो खाली सोय केलेला मस्त. सुट्टी लागली रे तेव्हा आपल्या चॅनल वरती समालोचन करून आता सुहास साळकर यांनी रिटायरमेंट घेतल्याने आणि ते आता जातात घरी जातात. चायची तलब इली का बायको? केस कापू घाते अच्छा अच्छा ठीक आहे. हा संडे हा संडे केस कापूक जातात ते. मम्मी काय करते होय? नाही तू म्हणता ना माका उन्हात या कशाला. आता काढ हळू ओढ तू हे मी बिल खर्च म्हणतात ना तो हे बघा बिल खर्च काढलंय. पूर्वी हेच बिल खर्चे दादगो काढी आमचं बाळा काका हे बिल खर्चे काढी पूर्वी. पण हे आता हे लहान बिल खर्चे तेव्हा दादगो काढताना मोठे येदे येदे बिल खर्चे काढी. पण आता हे त्यात तरी तुम्ही बिल खर्च म्हणा विचारशात म्हणा नशिबान हे बिल खर्च गावलो आज आमका नाही तर आमका कधी गावना नाही काय दादगे. हा पूर्वी आम्ही हे बिल खर्चे काढू असे ह्याच्यावर जाऊन मारवरच्या कोंडीर गणेश कोंडीर असे कोंडीर आम्ही हे बिल खर्चे काढू. बघा कसलो आतो बघा तुम्ही सनसनीत. एका बिल खर्च म्हणतात. एका बिल खर्च म्हणतात. तो गरीब कसं लागलो? हो घरी लागलो म्हणजे घरी एक आम्ही पहिल्यांदा हे घरी येणंच आम्ही काढू. हा हे घरी एक आम्ही चिंगळो बिंगळो लावलो काय हे बिल खर्च आम्ही काढू. पण कसं होतो बघा पॉवरफुल. हा ह्या आमका ह्या दादक्यान आमका शिकवलेला पहिल्यापासून. हे बघा ठेवलं आता आता परत काय पोझिशन घ्या पोझिशन घ्या. भारी गेला दादक्याचं नाव फेमसच केलं आम्ही. चला मुंबईत गेला वहिनी बघतली आता सांगलोय सांगतो मी गेलोय काय गावलंच नाही आता कशी धरले खरं नाही काय मुंबईत तुमका जाऊ नको. जाताना घेऊन जावा. नको जाताना घेऊन जावा घेऊन जायची नाहीतर काय खरा खरं नाही गावली बरी रे नशिबासारखं बिल खर्च गावलो. आता बघूया काय आता काय गावत आता. हे बघ माका कोणला रे वर्धा सागराक अगदी जोरदार वाटता पण त्या मिळत नाही. काय नाही काय रे खाल्ले ना रे. नशीब चांगला असा आता काढतले ते फॉर्म मध्ये बाळा काकाच होत रे. मग काढतोय आता काय करायचं वर्धा
त्याची पहिली गरी मस्त होती ती. तेव्हा पब्लिक वाढता, जोरदार पब्लिक वाढता. आता सौरभ आणि विरेश पण इलेले असत आहे सर, पण घरी आणल्याने नाही त्याच्यामुळे म्हणतात घोळ झालो जरा. सागरांतर काय अजून भाऊनी केल्यान नाही. काय होतं लय बघ आता. शाबास, अगदी नेम काढल्याने आणि मस्त पैकी पडला बुधोत सचिनच्या होडीतच पडला. बरा त्यामुळे आता काही जावचा नाही. काय तर मगाशी ता जावा ए उजर जाऊ अंदर जाऊ ना. घेवा घेवा चौकास. हे बाळा काका आता भियाता कशाक वहिनी मुंबईत सांगात ना. मी इलय काय कावंद्रा काढलाच नाही ना. मला बी आता कावंद्रा काढताना ते कसं आहे सीझन असतं सीझन शिवाय गावात नाही ना. लौकी आहे बा, शेंगटी गावली. लौकिक शेंगटेच धरता. कॅटफिश लौकीला सीझन मुळे गावले हा म्हणायचं. म्हणजे बोकेक देख. हा बोको काळिंदार खाता म्हणून सांगते का? काळींदार मोठा सर. हा. तरी बाळा काकाची आता 9 झाले 10 झालेले आहेत. आता अरे तो बघ मारता आता कधी अगर मला मारून टाकीन कोण हे बघा ह्यो खतरनाक हा अगदी. हे बघा एवढीशी शेंगाळी हा, पण वडल्यान बघा केवढी, जसं काय मोठं पालू बिलू खावलं तेवढं. आणि आपले निलेश मुळीक हे बघा यांचं पण चॅनल हा, सबस्क्राईब करा. त्यांच्या पण चॅनलवरती तुमका असे माशाचे खेकड्याचे बरेचसे व्हिडिओ मिळतले. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा त्यांचं चॅनल. आणि त्यांचे साथीदार आहे बघा, खूप मेहनत घेतात पोरगे. आणि हे बघा आता पण अगदी ड्रम वगैरे घेऊन काय जातास रे? अच्छा प्रोजेक्ट केलात, ठीक आहे. बघा पोरग्यांची मेहनत बघा, जेवले आणि तसेच खाली येलेले असत. आणि आता होडी भरल्याने असं हे बघा. आणि हे घेऊन पैलाडच्या नदीमध्ये जातले, मोठ्या नदीमध्ये जिथे त्यांनी प्रोजेक्ट केलेलो असा. दोघेच जण असास रे? आणि तो दादा पण असा सोबत. तो आता आहे ना, आता काय गेलो? अच्छा चौका जावा रे. शेंगटे गावलेले आहोत. तो एक आलाच आहे. आणि प्रणव साळकर ते बघा, त्यांचीच कमी होती युट्यूबर आणि ते पण आता येतात. अरे एवढ्यापर्यंत बातमी लागली, मासे मिळतात जोरदार. ती असा झाला बघ, पण टायमिंग परफेक्ट झालो. पब्लिक बघ ना, आणि मासे बघ कसले पकडल्याने ऐकणारच नाहीत. सागर साळकर ते बघ आता हे सांग ते चल देतो. भट्टी लागले भट्टी. इलाज काय सावकाश हा खदून जाशी आता काठी मारतले पाठी. 2 4 6 हिंदीचा या ठिकाणी मासे मिळतात म्हणून ते पोरगे अगदी कडे नदीच्या चालले आहेत, आवाज वगैरे न करता शांतपणे. सायलेंट किलर. याच्या ना अरे तास झाला भियाले बाळा काकांका, नाही तर अजून पासा मिळणार असती. आवाज गेलो बट्टू. आमचं नीलू तकडे गेलो त्याच्यामुळे माका आहे काय आता गावना नाही ढवळून गेलो. गावताला रे तकडेची आता हकडे पिटाळल्या ना तिने गावतली. असं आरडलंस तर कसा गावात लागला खाऊन गेला तर पळाला. भियानच पळाला आवाज. मोठी लिहिलं रे विशाल. हं? मोठीच झाली हो आजची. हो लँडच लागले. प्रणव गेलो इले तो. मी इलय म्हणून. असा. हे बघा प्रणव साळकर बघा अगदी झोपेतून उठूनच येले. आणि हे बघा चिंटपाक डमडम तो होत तो. हा
हा, खायता बघा काहीतरी वेगळाच असता. गरबाची प्रॅक्टिस करता तो आता. बाजू करू समोर या. हळू काढा सगळे जाऊ तू झपकन उडू आहे. नको नको हळू काढ. सचिन साळकरचे चिरंजीव श्रेयस आज माशाक जाऊक नाही रे. नाही रे नाही जाव आज अकडे पप्पान पिटाळून दिले. आम्ही सांगितलेलं काय बाळा काका काय सांगितलेलं? मासे गरम जाऊया काय हा मग तुम्ही सांगले ना म्हणा आम्ही इलो. वा पण तू गरवतोस खय. तू ह्या काय तर वेगळाच करतो. बिचारे कॉम्प्युटर त्या बरोबर ना उलटं. हा त्याचा बघा आता बरोबर काय मिळाला? आहे ना शेंगा आहे. अरे काय तू कुछ बात नाही आहे मेरे हाथ से. अरे काढून जरा कोणाकडे जाऊनच नाही गावतली रे. हात घेऊन दाखवलं ना आता का. ए ही घरी कोणची रे सोडून ठेवला खया. ते होय रो. पायात माझी दुखात. ती लाव रे एकडे ठेव व्यवस्थित ठेव. डबो व्यवस्थित ठेव त्यांचं. शेंगाळी लागलेली पडली. आमका शेंगा नको. कोण खात नाही काय नाही मी खाते ना. तू खाता बारके शेंगा. जेवढे बारकेवाले घेऊन जा सगळे आम्ही आता वाटो करतो ना. पाठव घालायला उडवून भाऊ लावून ठेव बरोबर हा? माझ्या पण तीनच होत. लावून ठेव बरोबर तुझे तीन पाहिजे आवाज बाबा. जातात ना. आवाज. कोणाचे वाटो करतो त्याच्यातले तीन रावले ते माझे. तर मित्रांनो बघू शकतास हे सगळेजण अगदी 1:30 वाजता इलेले होते. माळाचा जेवले आणि तेव्हाच इलेले होते आणि आता 3:30 पावणे 4 होत इलेले असत आणि एवढं वेळ ते या कडक उन्हात मासे पकडत होते. खास करून आमचे बघा हे बाळा काका. काका तुमचं वय काय आहे हो? 61 बघा 61 वयात पण ते आता एका म्हणजे तरुण मुलासारखे अगदी या उन्हातानात अगदी ते त्यांची हॉबी असा ही. मुंबईवरनं ते खास याच्यासाठी येतात आणि बऱ्यापैकी खेकडे म्हणा मासे म्हणा ते आपल्या व्हिडिओत पण काही ठिकाणी काही वेळा दिसलेले असत. तर चला तर मग आता आपण निरोप घेऊया. तर ह्यो व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि जर कोण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या.